नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ SMT आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि ट्यूशन ब्लॉगमध्ये देखील स्वागत आहे. तर चला तर सुरुवात करूया आजच्या ट्यूशन ब्लॉगला. जसं की तुम्हाला माहिती आहे की CBSEच्या मुलांची एक्झाम संपलेली आहे आणि स्टेट बोर्डची एक्झाम सुरू झालेली आहे. तर माझा क्लास जो सुरू होतो तो 4:30 वाजता सुरू होतो आणि 4:30 ते 6:30 म्हणजे CBSEची बॅच असते, 6:30 ते 8:30 स्टेट बोर्डची बॅच असते. तर त्याच्यामध्ये 1st to 8th स्टँडर्डची स्टुडंट्स आहेत माझ्याकडे. तर सध्या एक्झाम संपलेली आहे, त्याच्यामुळे बरीच मुलं सुट्टीवर गेलेली आहेत. तर हे जे दिसतात ही जी प्रश्न विचारते ती 4th स्टँडर्डची आहे. तिला काल मी सायन्सचा लेसन शिकवलेला होता आणि आज मी तिची टेस्ट घेतली. म्हणजे तिला मी क्वेश्चन लिहून आणायला सांगितलेले घरून. हे 3च क्वेश्चन आहेत. हे मॅथ्सचं करते ती. म्हणजे मी टाईम टेबल दिलेलं आहे मुलांना, ते टाईम टेबलच्या अकॉर्डिंग ते स्टडी करत असतात. तर काल मॅथ्स शिकवलं तर होमवर्क दिला, तो होमवर्क मी आता चेक करते तिचा. त्यानंतर तिचे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करेल. तोपर्यंत बाकीची मुलं त्यांचं वर्क करत असतात. सगळ्यांना मी आल्या आधी वर्क देते की तुम्हाला हे काम एवढ्या वेळामध्ये कंप्लीट करायचं आहे. टार्गेट दिलं की मुलं बरोबर घाबरून करतात. ती जी आहे सौम्या, ती तुम्हाला माहितीच आहे की क्लास सोडून जाणार आहे. तरी पण आता हे काय शेवटचे 4-5 दिवस राहिले तर ती ते क्लासमध्ये येणार आहे मार्च महिना पूर्ण. हा माझा छोटा 3 वर्षाचा आहे. असंच बोर्डवर काय ना काहीतरी लिहत असतो. मोबाईलच्या सवयीपेक्षा हे नक्कीच चांगलं आहे. तर तो थोड्या वेळेस टाईमपास करतो, कारण मग क्लासला डिस्टर्ब होतं ना, म्हणून मग मी त्याला बाजूच्या काकी आहेत त्याला सांभाळतात 8:30 पर्यंत. त्याच्यानंतर मग 4:30च्या बॅचमध्ये तेवढीच होती मुलं. तोपर्यंत मी माझे पेपर वगैरे स्टेट बोर्डच्या मुलांचे जे काढायचे होते ते काढत बसलेली. कारण 5th स्टँडर्डची आता ही 5th स्टँडर्डची आहे. 1st, 2nd, 3rd त्याच्यानंतर 6th स्टँडर्ड आणि की 7-8चं सध्या ह्या वर्षी तरी कोण नाही आहे माझ्याकडे. तर मग ह्या ज्या CBSEच्या आहेत त्यांना मी जे आपले फोनिक साऊंड असतात ना ते लिहून दिलेले. म्हणजे क, ख, गला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर ते मी त्यांना लिहून दिले आणि म्हटलं दुसऱ्या दिवशी बायहॅर्ट करून यायचं आहे, मला टेस्ट द्यायची. मग आता हे 1 तास ते मुलं तेच करतील, कारण की छोटी मुलं आहेत, त्यांना वेळ लागतो या सगळ्या गोष्टी शिकायला, बायहॅर्ट करायला. त्याच्यामुळे त्यांना आता सध्या नवीन बुक्स तर अजून काही भेटलेले नाही आहेत. तर तोपर्यंत म्हटलं हे बेसिक त्यांना शिकवूया, जेणेकरून त्यांना इंग्लिश रीडिंगसाठी इझी होईल. तर मी त्यांना ते लिहून देते आहे. आणि सध्या जे 6:30च्या बॅचचे स्टुडंट्स आहेत त्यांना मी 1 तास लवकर बोलवते, म्हणजे 5:30 वाजता बोलवते, कारण की त्यांची एक्झाम आहे आणि एक्झामला आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा त्यांना वेळ द्यावाच लागतो. तर हा 5th स्टँडर्डचा आहे. टीचर त्याची ओरल घेत आहेत. त्यांना एक टार्गेट दिलं ना आपण की ते बरोबर त्यांचं ते व्यवस्थित करतात आणि टेस्ट वगैरे देतात. हे दोघं इथे बसले ते 2nd स्टँडर्डचे छोटे स्टेट बोर्डचे. तर त्यांनाही मी मराठीचं वर्क दिलं. पेपर पॅटर्न मिळालेले आहेत, त्याप्रमाणे पेपर काढते आता मी सध्या. 1-2-3 दिवसामध्ये पेपर माझे सेट करून होतील. ही 6th स्टँडर्ड स्टेट बोर्डची आहे. तर ती तिची ओरल बायहॅर्ट करते जे काय आहे. तर हे लेटरचं काहीतरी ती वाचते आहे. तर नंतर मग ती मला त्याची हे सगळं मी समजवलेलं आहे. आता कसं आहे, एक्झाम पिरियडमध्ये मी काहीही शिकवत नाही. अगदीच चुकून कोणाला काही डाऊट असेल तर त्याला विचारायचं किंवा तो आपल्याला विचारतो काय डाऊट असेल तर. अदरवाईज मी काही आता सध्या शिकवत नाही. आता फक्त आणि फक्त आपली ते बायहॅर्ट करून येतात, टेस्ट देतात आणि मध्ये 7-7:30 दरम्यान आम्ही अगरबत्ती लावते. दिवा नाही लावत मी, कारण की इथे दिवा नाही आहे सध्या माझ्याकडे. आणि खरं सांगू या सगळ्या गडबडीमध्ये कधी-कधी दिवा लावायचासुद्धा राहून जातो. तरी पण मी मग अगरबत्ती वगैरे लावते, दिवा असेल तर दिवा लावते आणि आम्ही एक छोटासा मंत्र की एक प्रार्थना बोलतो. ठीक आहे. एक्झामची गडबड असल्यामुळे मला अगदी 8:30 पर्यंत व्हिडिओ वगैरे काढायला काही जमत नाही. पण जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. असेच युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू सो मच.